नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। बजरंगवाडीचा पाणी प्रश्न सुटला। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी निवडणुकीतील शब्द पाळला। भव्य भूमिपूजन संपन्न। निवडणूक काळात दिलेला शब्द आणि मतदारांना दिलेले आश्वासन केवळ कागदावरच न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा धडा प्रभाग क्रमांक 23च्या नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांनी घालून दिला आहे। प्रभागातील बजरंगवाडी येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज नारळ वाढून भव्य भूमिपूजन करण्यात आले। यामुळे बजरंगवाडीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे। प्रभाग क्रमांक 23च्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या चारही उमेदवारांनी बजरंगवाडीतील मतदारांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले होते। मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विजयी केले। विजय मिळताच कोणताही विलंब न लावता या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा श्रीगणेशा बजरंगवाडीच्या पाणी प्रश्नातून केला आहे। या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नाशिकचे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती। तसेच माजी नगरसेवक यशवंत निकोळे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून नवनिर्वाचित सदस्यांना प्रोत्साहन दिले। यावेळी बजरंगवाडीतील जागरूक मतदारांच्या वतीने माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। नवनिर्वाचित नगरसेविका रुपालीताई निकोळे, चंद्रकांत खोडे, संध्या कुलकर्णी आणि मंगला नन्नावरे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये मंगलताई रोडकर, संगीताताई जाधव, ज्योतिताई कळडे, सिंधुताई जाधव, नंदा बनसोडे, छायाताई पिटे, वसंत जाधव, राजू जोशी, विशाल माळेकर, रंजनाताई बागुल, रामभाऊ सूर्यवंशी, सोमनाथ खाने, संतोष वराडे, मधु नाना लिलके, फसाने नाना, वैभव कुलकर्णी, संकेत खोडे, शैला भगत आदी मान्यवरांचा समावेश होता। बजरंगवाडीतील महिलांनी यावेळी समाधान व्यक्त करताना सांगितले की निवडून आल्यावर लगेचच आमच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष दिल्यामुळे आम्हाला आमचा निर्णय योग्य असल्याची खात्री पटली आहे। दिला आता आम्हाला ते आजच्या सतीश नानांनी पार पाडलेलं आहे। आज भूमिपूजन झालं, पाईपलाईनचं उद्घाटन झालेलं आहे। चारही नगरसेवकांतून कुलकर्णींनी आतापर्यंत जे काही शब्द दिलेले आहे ते पूर्णपणे पूर्ण केलेले आहे। आणि आता संध्याकाळी चारही नगरसेवक येऊन इथं निकोळेताई हे मंगलाताई थोडे नाना आहे त्यांनी सगळ्यांनी हे पूर्ण केलेलं आहे। आणि इथून पुढे बी काही समस्या असल्या तर आम्ही त्यांना सांगणार आहे, ते आम्हाला नाराज करणार नाही, पूर्ण करणार। मंगलाताई उपस्थित या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, चांगल्या मताने त्यांना चौघांना निवडून दिलं त्याबद्दल संपूर्ण आपला परिसर बजरंगवाडी, संभाजीनगर, तिथं आनंदनगर यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। बजरंगवाडीची प्रत्येक गल्ली, प्रत्येक भाग आणि सगळ्यांचे जवळजवळ मला नावं माहिती आहे। बरोबर बराच वेळ झाला आहे, 1:30 वाजलेला आहे, तरी नेहमीच बजरंगवाडी आणि परिसर माझ्या पाठीमागे होता, राहील आणि राहणार याबद्दल मी निश्चिंत आहे। बहुतांश नागरिकांनी मला मतदान केलेलं आहे, मला म्हणजे यांनाच म्हणतो मी। तुमच्या इथल्या ह्या कोणताही मागच्या जवळजवळ 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट होती, त्याच्यामुळे जास्त काही आम्हाला करता आलं नाही। परंतु मी महापौर असल्यामुळे बरेचसे कामं तुमचे करता ते प्रशासकीय राजवटी सुद्धा केली। यापुढे तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगावी लागणार नाही। बजरंगवाडी, आनंदनगर, कल्पतरुनगर आणि संताजीनगर येथील माननीय निष्काम कर्मयोगी सतीश नाना कुलकर्णी त्यांच्या काळामध्ये नगरसेवक होते। नंतर या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जो BJPचा पॅनल आला त्यांनी पहिले आम्हाला शब्द दिला होता की या भागामध्ये
जी पाण्याची छोट्या प्रवाहाची पाईपलाईन होती, आता आम्ही मोठी पाईपलाईन टाकणार आहोत. त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यांनी त्या शब्दाचा खरोखर शब्द पाळलेला आहे. हे 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द. नमस्कार. आज बजरंगवाडी परिसरामध्ये 16 जानेवारीला आमच्या प्रभागातील नागरिकांनी परत एकदा आमच्यावर विश्वास टाकला आणि सौ रुपाली यशवंत निकुळे, सौ मंगला प्रकाश शेठ नन्नावरे, मी स्वतः सौ संध्या अभिजित कुलकर्णी आणि चंद्रकांत कारभारी खोडे यांना चौघांनाही प्रचंड बहुमतांनी परिसरातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास टाकून परत एकदा आपली सेवा करण्याची संधी दिलेली आहे. गेल्या 30 वर्षापासून या प्रभागामध्ये विकासात्मक कामे हे माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी यांच्या माध्यमातून झालेले आहेत. बजरंगवाडी परिसरामध्ये सुद्धा या भागामधले रस्ते असतील, या पाण्याच्या पाईपलाईन असतील, ड्रेनेज असेल किंवा नाशिक शहरातलं स्लम भागातलं सगळ्यात मोठं 75 लाखाचं अद्ययावत गार्डन असेल, हे बजरंगवाडीमध्ये सातत्याने करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आज इलेक्शन झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी आज आम्ही सगळे आपली जी पाण्याची पाईपलाईन प्रभागामध्ये मंजूर होती ती बजरंगवाडी परिसरामध्ये 34 कोटीची पाईपलाईनचं जे काम प्रभाग क्रमांक 23मध्ये सुरू आहे त्याचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम हा बजरंगवाडीमध्ये आम्ही आता संपन्न झालेला आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये यशवंत भाऊ निकुळे, प्रकाश शेठ नन्नावरे, चंद्रकांत नाना खोडे, रुपालीताई निकुळे, मंगलाताई नन्नावरे आणि परिसरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. मी सर्व परिसरातील आणि प्रभाग क्रमांक 23च्या नागरिकांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. त्यांनी परत एकदा आमच्या सगळ्यांवर विश्वास दाखवला आणि विकास 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 हे माननीय मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने जे तत्त्व सांगितले आहे की समाजातला शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, तेच ध्येय ठेवून आम्ही सगळ्यांनी आमची ही वाटचाल सुरू केलेली आहे. आणि आज इथे हा बजरंगवाडीमध्ये पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मी नागरिकांना विश्वास देते की सातत्याने आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आपल्या एका हाकेला आम्ही सगळे आपल्यासाठी इथे उपलब्ध असणार आहे. धन्यवाद.